नमस्कार. श्रावण महिना चालू होतोय आणि प्रत्येक घरोघरी आता साबुदाण्याची खिचडी, वडे किंवा साबुदाण्याची खीर असे वेगवेगळे प्रकार केले जातील. तर हा साबुदाणा भिजवताना नक्की काय करायचं? तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला याचं प्रमाण सांगते. जर तुम्ही 2 बाउल साबुदाणा घेतला तर तो भिजवायला तुम्हाला 1.5 बाउल पाणी हे घालावं लागतं. त्यानंतर साबुदाणा हा नेहमी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे. धुवून घ्यायचा म्हणजे तो तुम्हाला किमान 2 पाण्यानं धुवायचा आहे. त्याचं कारण सांगते. पहिल्या पाण्यानं जेव्हा तुम्ही तो धुवाल तेव्हा पूर्ण त्याची एक वेगळी अशी पावडर वरती निघून येते. तुम्ही पहा इथे पांढरं पाणी झालेलं आहे आणि पूर्ण असं पावडर त्याची वर येते आणि हे पाणी तुम्हाला काढून टाकायचं आणि पुन्हा एकदा दुसऱ्या पाण्यानं हा साबुदाणा तुम्हाला धुवून घ्यायचा आहे. तर असं जेव्हा तुम्ही 2दा धुवून घेता तेव्हा या साबुदाण्यातील स्टार्च हे पूर्णपणे निघून जातं आणि हा पचायलाही हलका होतो आणि छान असा पटकन भिजूनही होतो. तर मैत्रिणींनो बघा, मी इथे आता 2 बाउलला 1.5 वाटी पाणी घातलंय आणि किमान मी 4 ते 5 तास हा साबुदाणा असाच ठेवून देणार आहे भिजवायला आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की किती सुंदर असा तो भिजलेला आहे. तर अशा साबुदाण्याची तुम्ही खिचडी करा, वडे करा किंवा त्याची कोणतीही रेसिपी केली तरी ती तुम्हाला पचायलाही हलकी होते. साबुदाणा झटपटही भिजतो आणि चवीलाही अर्थातच तो चांगला लागतो. तर बघा 4 तासानंतर मी दाखवते कसा मस्त मोकळा असा हा साबुदाणा झालेला आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही साबुदाणा भिजवलात तर कोणतीही उपवासाची साबुदाण्याची रेसिपी ही तुमची परफेक्टच होईल. तर ही होती आजची सिंपल आणि साधी टिप. जर तुम्हाला टिप आवडली असेल तर आपल्या सिंपल सुखदा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.